वाले लोगों, नगर परिषद की इलेक्शन आई है, सारों ने बोला, लेकिन इससे पहले मैं ये बताना चाह रही हूँ, आज से 45 साल पहले मेरे पिताजी यहाँ के जनता से पहले नगर अध्यक्ष थे। जनता ने चुन के दिया था। आज तक भी मुझे ये बात की फख्र है, महसूस होती है कि मैं मेरे वालिद साहब का नाम, मैं जब भी जहाँ भी जाती हूँ, मैं बसवराज पाटिल साहब के पास भी गई थी टिकट के खातिर, तो बसवराज पाटिल साहब ने ये बोला कि वकील साहब के जैसा काम करो। मेरे को अच्छा लगा ये बात कि हमारी जो लिगेसी है, हम वो लिगेसी को रखते हुए और मेरे पिताजी का एक कौल था, हर जात हर धर्म के लोगों को साथ चलना, और वही काम मैं करना चाह रही हूँ। नगर परिषद में हमारा डेवलपमेंट होना चाहिए। एक एजुकेटेड माइनॉरिटी की लेडी रहते हुए, बीइंग अ डॉक्टर, 22 साल मेडिकल ऑफिसर होकर मैं यहाँ उदगीर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में सेवा ली। नांदेड़, बीदर, उदगीर सारे लोगों के मोस्टली डिलीवरीज में की हूँ, और सामाजिक क्षेत्र में, और मराठी साहित्य सम्मेलन, उर्दू साहित्य सम्मेलन, इसमें मेरा सोशल काम है। समाज की हो, हर एक के दुख दर्द में मैं जाती हूँ, तो मुझे ऐसा लग रहा है कि मुझे नगर परिषद की टिकट की मैं हकदार हूँ, आपकी बहन हूँ, आपके बीच हूँ। आधी रात के मेरे पास जो भी आएंगे, मैं उनके मसले की सॉल्व करने की कोशिश करूंगी, और मेरे वालिद से निष्ठावंत होके काम करे। मैं भी वही रूढ़ी परंपरा को निभाना चाहूँ, और आप लोगों से उम्मीद करती हूँ, कोई भी भाई बहन दो, माहिर की साड़ी में चाहिए, ये ऐसी उम्मीद करते हुए, चाहे बड़ा भाई हो या छोटी भाई हो, अजीम भाई को मैं यही बोल रही हूँ बार बार कि माहिर की साड़ी में काय का मला मुझे जरूरत है, लोगों को भी मुझे ऐसा लगता है कि आप लोगों को भी मेरी जरूरत है। जिस तरीके से अब हम सुख दुख में एक दूसरे के साथ रहते हैं, तो वो सारी चीजें मिलके काम करेंगे, और इंशाल्लाह हम कामयाब होंगे। नगर के जो मसले हैं, जैसा कि अभी पाटिल साहब ने बोला, रोड का मसला, एक छोटा सा वाकया याद आया सर। MG रोड म्हणून आहे तिथं आमचे रोड केलेली आहे, वो बुलडोजर से भी वो रोड नहीं कटी, तो आखिर में तंग आके रोड के ऊपर रोड डाल देगी। मुझे ये चीज का फख्र होता है। अभी रोड के काम बोलो, और मार्केट का जो मसला है, ट्रैफिक का मसला है उदगीर में, साइकिलिंग ये है, गार्डन्स बनाएंगे, और आंगनवाड़ी, मोहल्ला क्लिनिक, ऐसा कुछ मैनिफेस्टो रखेंगे हम सब मिलके, और मुझे ऐसी उम्मीद है कि आप लोग मुझे मुंतखब करेंगे। आपसे यही उम्मीद करती हूँ। ये मेरे दोस्त लफ्ज बोल के अगर कुछ गलती हुई तो उसकी माफी चाहे। धन्यवाद मैडम। उदगीर शहर व ग्रामीण मधून आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं व इच्छुक उमेदवारांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। प्रभाग आहेत आणि एक नगर अध्यक्षासाठी असे 41 उमेदवार आपल्याला लागणार आहेत। या ठिकाणी आपल्या नगर अध्यक्ष पदाचे आरक्षण हे जनरल महिलांसाठी सुटलेलं आहे, आणि ग्रामीण मध्ये उदगीर तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे 7 प्रभाग आहेत, त्यामध्ये 5 SC साठी राखीव आहेत, एक OBC पुरुष आहे आणि एक जनरल पुरुष आहे, आणि 14 पंचायत समिती असे गण आहेत। त्यामुळे या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आमची 20च्या 20 प्रभागामध्ये आणि 7 जिल्हा परिषदे सर्कल आणि 14 पंचायत समितीमध्ये आमची पक्षाच्या वतीने पूर्ण या ठिकाणी तयारी झालेली आहे। जो काही पक्षाचा वरून आदेश येईल, आघाडी करायची का नाही ती नेतृत्वाने ठरवायचं आहे, पण या ठिकाणी ही उदगीर तालुका आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत बऱ्याच वेळा या ठिकाणी आपला आमदार या ठिकाणी निवडून दिला। पण आमचं दुर्दैव असं आहे
की जो आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडून आला तोपर्यंतच पक्षाचा असतो आणि निवडून गेल्याच्या नंतर मात्र तो म्हणत असतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली ताकद कमी आहे, त्यामुळे आता आपण जास्त वळवळ करायचं. परत आमच्या मागे तेच दुखणं. पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली, परत नवीन उमेदवार आले, आपल्याला 60,000 मतं या विधानसभा मतदारसंघामध्ये पडले. परत 20 पाळा चालू झाला. आपल्या पक्षाचं काही राहतं का नाही? आपल्या पक्षाची जर ताकद नसती तर या ठिकाणी आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकत नसतो. हा आत्मविश्वास तुमच्या विश्वासावर माझ्या. आपण सर्वांनी लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं या गोष्टीवरती आपल्याला जायचं नाही. आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तुमच्या आमची निवडणूक आहे, त्याची निवडणूक नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आता आपल्यासाठी काम करायची गरज आहे. नेत्यासाठी काम करताना आपण विचार करू. आजपर्यंत आपल्या सोबत जे घडलं ते सगळ्या गोष्टी आपल्याला विसरून जायचं आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवरती विश्वास ठेवून या ठिकाणच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या जास्तीत जास्त आपल्या जागा कशा निवडून येतील आणि या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्थेवरती आपली सत्ता कशी, या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपला आमदार खासदाराकडे जास्त काम पडत नाही. सर्वसामान्य माणसाची कामं ही नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये पडतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आपल्या कामामध्ये राहण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकजुटीनं आणि ताकदीनं आपण सर्वांनी या ठिकाणी निवडणूक लढवूया आणि यापुढेही आपण पवार साहेबांच्या मार्गदर्शनावरती या उदगीर मध्ये आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भक्कम करूया, एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आपले नूतन जिल्हा अध्यक्ष, माजी मंत्री लेवलवरती सगळेजण आपले नेते मंडळी बघतील आघाडी करायची का नाही, त्याचा जो आदेश येईल तो आपण या ठिकाणी पाळूया आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले इलेक्टिव्ह मिनिट वरती आपण सर्वांनी निवडणुका लढवूया. आपल्यावरती साहेब आमचा इलेक्टिव्ह उमेदवार जर ज्या ठिकाणी असेल त्या 100% जागा आम्हाला सोडल्या पाहिजेत अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. बऱ्याच वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपले 9 जिल्हा परिषदेचे रनिंग मेंबर असताना मागच्या वेळेस फक्त 10 जागा मिळाल्या होत्या. तर यावेळेस तसं न होता आपण इलेक्टिव्ह मिनिट वरती आपण मुलाखती घ्या, आपण सर्वे करा आणि आघाडी नाही केलं तरी आमची काही अडचण नाही असं मला वाटतं. आपल्या सर्वांचं काय मत आहे? आपण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या विनंतीला आपण या ठिकाणी मान देऊन आलात आणि आमच्यामध्ये एक आपण जिल्हा अध्यक्ष झाल्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आपल्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणची नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 100% या ठिकाणी आम्ही ताब्यात घेऊ. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि माझे प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित आणि नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष चे आदरणीय माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक माननीय बसवराजजी पाटील साहेब, व्यंकटराव पाटील साहेब, शिवाजी मुळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब पाटील. नावं सर्वांचे घेता येतात पण वेळ कमी असल्यामुळे सर्वांचे माफी मागून आदरणीय मंच. महत्वाचं बोलायचं हे काय आहे की मराठी चांगला बोलता येते, मराठीमध्ये बोलतो, पण कसं आहे जोपर्यंत हिंदीमध्ये बोलत नाही तो कोरम कंप्लीट होत नाही आपला. त्यासाठी जरा हिंदीमध्ये बोलतो. उदगीर शहर के अंदर 20 वार्ड है और 20 प्रभाग के अंदर 40 उम्मीदवारों की हमारी पूरी तैयारी है और हम यहाँ पे कांग्रेस के साथ आघाड़ी आप लोग करो बोले तो हम करते हैं, नहीं बोले तो हम जो है ना स्वतंत्र लड़ने की तैयारी है. और दूसरी बात यह है अगर आघाड़ी करके लड़ रहे हैं तो हमारे कार्यकर्ताओं पर अन्याय होने वाला है. माफ करना, कार्यकर्ते मतलब मेरे कार्यकर्ते नहीं, पार्टी कार्यकर्ते. आदरणीय बसवराज पाटिल साहब मुझे 20 साल पहले बोले थे कि